नमस्कार. क्रिएटिव्ह कॅनव्हास बाय सुरेश या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी वस्तुचित्र आपण ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीमध्ये रंगकाम कसं करता येईल हे पाहणार आहोत. परीक्षार्थींसमोर वेगळ्या आकारमानाच्या दोन मानवनिर्मित वस्तू व एक निसर्गनिर्मित घटक यांची मांडणी केलेली असते. यासमोर मांडलेल्या वस्तूसमूहापैकी परीक्षार्थींनी हुबेहूब चित्रण करणे आवश्यक असतं. वस्तुचित्रांमध्ये वस्तूच्या मागे कापड येणार नाही. वस्तुसमूहाचे रेखाटन कागदाच्या आकाराला शोभून दिसेल त्याप्रमाणे पुरेशा मोठ्या आकारामध्ये करावे. वस्तूवरील छायाप्रकाशासहित वास्तववादी पद्धतीने चित्राने रंगकाम करावे. चित्र रेखाटन करत असताना कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक साधनांचा आपण वापर करू नये, जसे की पट्टी, इतर वस्तू यांत्रिक साधनं आपण या ठिकाणी वापरायची नाही आहेत. कागदाला शोभेल अशा पद्धतीनं आपण योग्य पद्धतीनं रेखाटन करून घ्या. या ठिकाणी आपल्याकडं दोन मानवनिर्मित वस्तू आहेत, बादली आणि मग, आणि एक निसर्गनिर्मित वस्तू वांग्याचा आकार या ठिकाणी आपण काढला आहे. वस्तुचित्राचं रंगकाम करण्यासाठी या ठिकाणी कॅमल कंपनीचे ऑइल पेस्टल कलर आपण घेतले आहेत. रंगकाम करताना सर्वात प्रथम वस्तूंच्या आकाराचे व वस्तूवर पडलेल्या छायाप्रकाशाचे निरीक्षण करा. नंतर रंगकामाला सुरुवात करा. रंगकाम करताना प्रत्येक वस्तू छायाप्रकाशासहित फिक्या मध्यम गडद रंगछटाने रंगवून घ्यायचे आहे. आपण या ठिकाणी एका बाजूला ऑरेंज कलर, मध्ये लाल कलर, एका बाजूला ब्राऊन कलर अशा शेड या ठिकाणी दिलेले आहेत. खडू कलर दिल्यानंतर आपण बोटाचा उपयोग करून आपण ते सर्व रंग मिक्स करून घेऊ शकतो. गरजेनुसार आपण पांढऱ्या रंगाचा हायलाईटसाठी उपयोग करू शकतो. बादलीचा रंगकाम करत असताना आपण छायाभेद, बादलीवरती पडलेला प्रकाश, त्याची असलेली सावली या सर्वच गोष्टींचं निरीक्षण करून आपण हे रंग द्यायचे आहेत. तुमच्यासमोर मांडलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवरती पडलेला प्रकाश, त्या वस्तूवरती पडलेली सावली यांचं निरीक्षण करून आपण हे रंग द्यायचे आहेत. रंग दिल्यानंतर आपण जिथं आपल्याला सावलीचा भाग आहे त्या ठिकाणी गडद रंग द्यायचे आहेत. नंतर या सर्व बोटांना आपण सहज साध्या सोप्या पद्धतीनं मिश्रण करून घेऊ शकतो. बादलीला आपण पूर्ण रंग देऊन झाल्यानंतर आपण गरजेनुसार पांढरा रंग हायलाइट करण्यासाठी आपण वापरायचा आहे. गरजेनुसार आपण वस्तूचा हायलाइट वाढवायचा आहे. त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा वापर, बोटाचा उपयोग करून आपण तो दिलेला रंग आहे तो हलक्या हाताने पुसून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला डार्क छटा पाहिजे आहेत त्या ठिकाणी डार्क रंग वापरून आपण त्या ठिकाणी डार्क शेड द्यायचे आहे, जेणेकरून ती वस्तू गोलाकार दिसण्यासाठी मदत होईल. डार्क रंग झाल्यानंतर मध्ये रंग बोटाच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. बादली रंगवून झाल्यानंतर आपण मग रंगवायचा आहे. मग रंगवण्यासाठी आपण ऑइल पेस्टल मधील लाईट ब्ल्यू हा कलर घेतलेला आहे. लाईट ब्ल्यूचा एक टोन देऊन झाल्यानंतर गडद बाजूला आपण पर्सियन ब्ल्यू हा रंग या ठिकाणी घ्यायचा आहे. मगातील आतला भाग रंगवत असताना ज्या बाजूला मगाच्या बाहेरच्या बाजूला उजेड आहे अगदी त्याच्या वरच्याच बाजूला म्हणजे आतल्या बाजूला गडद रंगछटा असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी गडद रंगछटा आणि ज्या विरुद्ध दिशेला आपण लाईट छटा दिलेला आहे. ही बोटाने मिक्स करून झाल्यानंतर आपण गरजेनुसार पांढऱ्या रंगाचं मिश्रण ज्या ठिकाणी प्रकाश आहे वस्तूवरती पडलेला त्या ठिकाणी द्यायचा आहे.
एक लक्षात घ्या, बादलीवरती ज्या बाजूने प्रकाश पडलेला आहे अगदी त्याच बाजूनं मागावरती सुद्धा प्रकाश असेल. जे सर्वच वस्तूंच्या वरती एकाच दिशेनं प्रकाश आपण दाखवायचा आहे. हा एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षेमधील पहिला पेपर. या परीक्षेला जवळपास 2.5 तासाचा वेळ असतो. 2.5 तासामध्ये हे चित्र आपण रंगवून पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपण डार्क रंग दिलेला आहे जेणेकरून ती वस्तू उठून दिसेल, चांगली दिसेल. अशा पद्धतीने आपण सहज साध्या सोप्या पद्धतीनं वस्तुचित्र रंगवू शकतो. गरजेनुसार आपण पांढऱ्या रंगाचा वापर करायचा आहे. या दोन्ही वस्तू रंगवून झाल्यानंतर आपण वांग्यासाठी व्हायोलेट कलर घेतलेला आहे. वांग्यासाठी व्हायोलेट ऑइल पेस्टल आणि गडद बाजूला रंगवण्यासाठी पर्शियन ब्लूच आपण या ठिकाणी मिक्सिंग केलेलं आहे. दोन्ही रंग धुवून झाल्यानंतर आपण बोटानं हलक्या हातानं त्या ठिकाणी मिश्रण करून घेऊ शकतो. ज्या ठिकाणी उजळ रंग आहे त्या बाजूला आपण पांढऱ्या रंगाचा मिश्रण वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण उजळ रंग, गडद रंग द्यायचे आहेत. वांग्याच्या देठासाठी आपण लाईट ग्रीन कलर वापरायचा आहे आणि ज्या बाजूला सावली आहे त्या बाजूला डार्क ग्रीन यांचा वापर करायचा आहे. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला हे चित्र रंगवता येईल. वेळेचं भान ठेवून आपण हे चित्र रंगवायचं आहे. वस्तुचित्रामध्ये रेखाटन आणि छायाभेदानुसार रंगकाम या गोष्टींना खूप महत्त्व आहे. सर्वच वस्तूंच्या वरती छायाभेद असावेत. सर्वच वस्तूंच्या वरती एकाच बाजूनं प्रकाश पडलेला असेल आणि त्या प्रकाश आपण दाखवल्यानंतर त्या सर्वच वस्तूंची सावली सुद्धा आपण दाखवायची आहे. ज्या बाजूने प्रकाश पडलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला सावली असेल ती सावली आपण या ठिकाणी देऊन घ्यायची आहे. सावली देत असताना अगदी हलक्या हातानं वस्तूच्या अगदी जवळ ती गडद असेल, जसं आपण बाहेर येऊ तसं ती सावली पुसट होत गेलेली असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ती सावली दाखवायची आहे. सावलीचा आकार देऊन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी हलक्या हातानं बोटाच्या सहाय्यानं ती मिक्स करून घ्यायची आहे. मागच्या बॅकग्राऊंडमध्ये ती सावली मर्ज करून घ्या. बादलीला जी कडी आहे ती कडी शक्यतो बादली संपूर्ण रंगवून झाल्यानंतर ती कडी काढा. बऱ्याच वेळा असा गोंधळ होतो की बादलीची कडी आपण पहिल्यांदा काढतो आणि ती बादली 2 भागामध्ये विभागली जाते आणि आपण रंगवताना बादलीचा कडीचा वरचा भाग वेगळ्या रंगामध्ये रंगवतो आणि बादलीचा एक भाग वेगळ्या रंगामध्ये होतो. म्हणजे त्या ठिकाणी 2 टप्पे दिसून येतात. म्हणून संपूर्ण बादली रंगवून झाल्यानंतर बादलीची जी कडी आहे ती सर्वात शेवटी काढली तरी चालू शकतं. अगदी सहज पांढऱ्या रंगाचा वापर करून आपण ती कडी काढू शकतो. बादलीवरती आपण गरजेनुसार गडद रंगाचा वापर करून ते सर्व भाग सोडून घ्यायचे आहेत. दिलेला रंग बोटाच्या सहाय्यानं मिक्स करून घ्या. सर्वात शेवटी बाहेरची जी बॉर्डर आहे ती स्केच पेनचा वापर करून बॉर्डर पूर्ण करून घ्या.